तो अभी सवेरे सवेरे दोपहर हो चुकी है लगता है और हम निकले हैं तो नहा धो के मस्त खाना खाते। अभी अम्बोली में घूमेंगे, मंदिर जाएंगे, अम्बोली का फेमस वाटरफॉल देखेंगे ऊपर से और नीचे से भी। यूएस आर्मी काय यूएस आर्मीला प्रमोट करत असतो। आता वाऱ्याचा आवाज आहे। इनका गाँव देख के हल्के में मत लो कि सूखा सूखा है, बारिश में आओगे ना अम्बोली इज लाइक आगे का दिखेगा नहीं, हर जगह दुख दुख फॉग, इतना बारिश रहता है। अरे झेंडू झेंडू नाही काय होतं ते? ये हम आए हैं जंगल में, अम्बोली गांव का एक जंगल, लेकिन हम जा रहे हैं महादेवगढ़ और ये फुल ऑफ रोडिंग चल रही है गांव में। ये देखो यूएस आर्मी नो देखो भाई, सामने देखो वरना हम इसी खाई में झाड़ों पे लटकेंगे। गाड़ी कुठले रही है ऑफ रोडिंग ब्रांड प्रमोशन पैशन प्रो प्लस प्लस पैशन प्लस इन खापड़ खोपड़ूम दौड़ूं दौड़ूं सेव द फ्रॉग, ऐसे बहुत सारे बोर्ड मिलेंगे आपको यहाँ पे। गौर रेड़ा और अजब 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 गजब के प्राणी है यहाँ पे, लेकिन ये सबसे बेस्ट लगा मुझे। हर जगह पे कचरा कुंडी लगाया है इन्होंने, वो भी कलरफुल, तो अच्छा दिखता है। आता हवेचा आवाज आलाय का माझा आवाज आलाय काय माहित नाही, असून दे ठीक है, जे काय आला असेल ते आला असेल। अभी जल्दी से महादेवगढ़ जाएंगे, उधर कुछ ऐसा गढ़ जैसा बचा नहीं है, फिर भी देखेंगे। हाँ हाँ काय मस्त व्यू है, रुको दिखाता है आपको। गोवा वाले कोंकणी प्रॉपर मका नाका गो जाय तुझं मोग आणि दुसरे किती नाका गो। बंदर बंदर हा लाव कुठे पण लाव, इथं पण सगळे गोवाचेच बॅनर आहेत पुढे। हा तिथंच लाव ना त्या लाल का बेस्ट इथे लाव। बार्टर एक्सचेंज म्हणजे बार्टर एक्सचेंज करणारा मासा, पण बार्टर म्हणजेच काय माहिती आहे काय? देवाण घेवाण एक्सचेंज, कॅच पकड असं। KSR 15 किलोमीटर जाऊ शकतो तिथे का? धूम धूम हे सरक धूम हा मी लहान असताना आलो भाई का वट है वट, मतलब इधर एंट्री था, एंट्री फी हुई मस्त। गावडे म्हणला फक्त गावकरी आहे, संपला विषय, फ्री चढाई। आता पाणी नाही आहे कारण एकदम उन्हाळा काय वर एक मोठा दगड होता, हा त्याची मस्त पोहोच होती 10-12 फूट, हा खूप जुनं म्हणजे 2000 हा तो वरनं मोठा पडला आणि असं फुटला तो सगळा। तो दगड फुटून हे सगळं असं झालंय का? असं फिक्स मला पण माहिती नाही, अशी स्टोरी ती काही स्टोरी असते प्रत्येकाची। 10-12 लोक मेली ते खरं आहे ते होतं ते माहिती नाही। आपलं सहज चढायचं पण असंच काहीतरी स्टोरी आहे ना, की त्या दोघांनी वरनं उडी मारलेली आणि असं तसं। तो माकड आहे तिथं, कुठे रोडवरच किती माकडं होती। पाणी पण ठीक आहे, मस्त आहे। हा फेमस धबधबा ना आंबोलीचा, मस्त आहे। ठीक आहे, वर जायला पण आवडतं।
और ये हमारी गाड़ी की जासूसी. अरे फडकं गेलं. ए फडका नाही लेने का. नाही खायला आणायला पाहिजे होतं ना काहीतरी. बिस्किट संपवलं. तिचा येतो ना वो येईल डायरेक्ट तिचा. चढायचा भेटायचा फोन घेऊन जाईल माझा सॅमसंग ओनर. हो बघ जा त्याची टोपी घे. US आर्मीचं लय ब्रँडिंग करतो त्याला उचलून ने. हा घे त्याला घे खोपच्यात घे. अरे तो बघ कसा खातोय बघ. आणायला पाहिजे रे काहीतरी. हाताने बिचाने मस्त. यो 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 काय खातोय दगड. नाही ते काहीतरी गव्हाचं. गव्हाचं आहे का काय तर. तो ये है इधर का मंदिर. सिंधु रत्न समृद्ध योजना महाराष्ट्र शासन. हाँ मंदिर कौन सा है. श्रीदेव नांगर तास्करी प्रसन्न. हाँ आलो आलो हमारा गावकरी आगे गया है. कसले गुन्हा केस मंजोमाळ बॉईज. बघू धबधबा कुठे आहे. अहो बापरे अरे किती खोल आहे. आत्ता फोन असं मला वाटलं ते हे जरा मोठं आहे आणि ते लेस खोल आहे. तिकडे जायचंय का खाली. गावडीच गावडी लोक कशा गाव माकड तिकडे कॅमेरा कॅमेरा मेरे भाई. अरे जास्त येतो सिव्हिल असतो इंजिनियर. पहिला म्हणजे जाणार नाही पण स्टॉप केला. अब हम यहाँ पे वाटरफॉल तो इतनी धूप में और ऑफ सीजन में आए हैं तो नहीं दिखेगा लेकिन फिर भी थोड़ा पानी है. लेकिन इसकी खास बात ये नहीं है. इतना खोल. बापरे डेंजरस. ते बघ ना पडून 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 हा. झालं असणार. पण ते भारी स्ट्रक्चर झालंय सगळं अजून ब्लॅक. 20 वर्षाने अजून खाली यायचं. मग आपण 20 वर्षांनी येऊ जिवंत राहतोपर्यंत. बाबा 20 वर्ष आधी वर होता. मंजुमल बॉईज. डेव्हिल छोटा किचन. डेव्हिल्स किचन नाव होतं ना त्याचं काय तर. तो काय तिथे 2 दगड किचन मध्ये अडकलेत. हे आलंय कावळे साद जिथे बरेच जण फिरायला येतात. सैनिक गेस्ट हाऊस कुठं आहे. अरे 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 सरळ सावली मस्त. पाण्याचं आहे का हे. तो कावड़े साद के स्पॉट पे हम घूमने के लिए आए हैं अभी. आधी नागरतास हुआ था मंजुमल बॉयज जैसा अंबोली का. सिंधुदुर्ग केव्स नहीं है बस. ये मस्त है इधर का भी नज़ारा देखो. तेच आहे ते आपण गेलो ना साताऱ्यात. पण हेच भारी वाटतंय ना बघ कसं मस्त. हे घर आहे का हॉटेल काय आहे. टी स्टॉल. हे पावसाळ्यात एवढी दुकानात म्हणजे किती गर्दी असते विचार कर. तिथे काहीच नव्हती साताऱ्याला. इतने गाडे हे कधी असते पावसाळ्यात ना फुल गर्दी. बघूया ना आपण यूट्यूबला दुसरी कुठली क्लिप मिळाली तर ती जॉईन करतो ह्याला मी पुढे. म्हणजे कळेल की हाच नजा इथलाच सिनेरिओ इन रेनी सीझन. ट्रान्झिशन करायचं काय. हा ना बऱ्याच वर्षांनी आलेले एन्शियंट. हो काय म्हणतात त्याला आर्किओलॉजिस्ट असं काहीतरी नाव आहे ना. बरोबर बोललोय का नाही माहित नाही. हा वाह ऐसा होना चाहिए.
इथे माझा थंबनेल काढूया आपण नंतर त्या झोपडीपाशी, जे अट्रॅक्टिव्ह लोकांना असं वाटलं पाहिजे ना, अरे बापरे असं कुठे गेलेला हा. अरे बघ ना कसं एकदम हॉन्टेड वाटतंय, कोणच नाही, एकदम शांत. आणि नंतर गर्दीच असेल इथे. काय विकत असतील इथे? हेच ना मका कणीस आणि हे पावसाळ्यात आणि कायच विकणार आहेत. म्हणजे विचार कर ना, ते आंबोली घाटात पण एवढी दुकानं आहेत. रोहीचं फोटो आहे, तेच आहे मागं. काय मागाचं घ्यायची. हां, प्रति व्यक्ती 350 रुपये. कशाचे? ते सगळं फिरायचं. अच्छा, ही सगळी ट्रिप का? हां. देखो यहाँ पे 350 रुपीज़ में नागरतास धबधबा, कावळे 7 पॉइंट, महादेवगड, हिरण्यकेशी. अरे मग हेच तर आपण सगळं फिरलो. हाँ, फक्त हम ऑफ सीजन आए हैं इसलिए सब फोकट में हो रहा है, लेकिन इधर कुछ देखने के लिए है ही नहीं अभी. वाव, हे बिल्डिंग मध्ये वर जाऊ ना, वरनं भारी दिसेल. बाप रे, अरे उलट हे मस्त दिसते, हे टाकायला पाहिजे होतं. हे पाणी नदी काहीतरी आहे. हा, हे नदी भारी दिसत असेल ना. हे ट्रान्झिशन करू आपण पाऊस. इथे कचरा आहे समोर. तिकडे जाणं पुढे. कचरा नाही, हे काय माहितीये, ते लोक टेस्ट करतात, ते फेकून परत येतं. अच्छा, रिव्हर्स वॉटरफॉल. त्यासाठी म्हणून ते लोक टाकतात, म्हणजे उडून येतं ते इथे पडतं. हा, अरे पण कचराच का टाकतात? काहीतरी असं टाका, बायोडिग्रेडेबल गोष्ट, म्हणजे ती रिव्हर्स वॉटरफॉल आला तरी. अमेरिकेला मागे टाकलं असतं. मग इथे बोर्ड लावायचे की अलावच नाही करायचं रे, जबरदस्ती टाकायचे डस्टबिन. ते भरत असेल डस्टबिन केवढूच आहे, इथे गर्दी किती होत असेल बघूनच कळते ज्या दुकानांवरनं. तो अभी हम इस वाले बिल्डिंग के ऊपर से देखते हैं कैसा नज़ारा दिखता है. मस्त है रे, ऑफ सीजन आने का यही फायदा है कि कोई रहता ही नहीं, जिधर भी जा सकते हो. अभी सीजन में मुझे लगता है इधर ऊपर जाने का भी चार्जेस ब्रिजेस, नहीं तो इधर दुकान रहेंगे कुछ. तो चलो ऊपर जाते. ए रुक, हा, अरे बसायला आहे वर. हे बघ इको पॉइंट. थांब, पहले इकोच्या आधी ये सब ऐसे हम आए थे. कितना दुकानों का भीड़ रहता रहेगा, इमेजिन करो. आएंगे कभी तो बारिश में भी आएंगे. हो. हाँ, इतना फोन पडला तर काय प्रॉब्लेम नाही, खालीच पडेल. गुड्डा, चलो. इको पॉइंट पण आहे माझा कसा. पण कुठे लिहिले इको पॉइंट आहे असं म्हणून? ओरडलं तर काय होणार आहे? ओरड काहीतरी. मी ओरडून बघतो. मी ओरडतो ना, काय ओरडू सांग. काय पण लय लांबून आला, तिकडनं आल्या का आला. ते खाल्लं तिथनं जसं प्रॉपर. काय पण ओरड म्हणलं ना. कॅमेरे बघ कुठल्या इसवी सन काळातले वाटतात. ते पण सोलारवर चालतात काय माहित. माय गॉड. चलो, हो गया हमारा कावळे साध. कावळे साधच ना, कावळ. आता आपण एवढं कचऱ्याचं ज्ञान पेरलंय, त्यामुळे कचरा आपल्याला डस्टबिन मध्येच टाकावं लागणार आहे. अफसोस की मी ये सब नहीं डाल पाऊंगा, क्योंकि हमें काही है क्या ते घातलं तरी वाऱ्याने परत बाहेर पडणार. एवढे भरले तिथं. आपलं काम आहे.
वीडियो मध्ये गलत इन्फॉर्मेशन फैलनी नहीं चाहिए. बात तो सही है. A few moments later. व्हिडिओ का काढतोय हा मग घरातलं इथं दगड ठेव म्हणजे हे उंचावर येईल. नाही घासणार नाहीये काय. नाही हा नाही 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 स्टँड आहे ते स्टँड आहे. चल ढकलू. इथनं रोड बंद आहे. इथे सरळ वाट होती तरी पण भावाने स्टंट करायसाठी इथनं गाडी टाकलेली आहे आणि सक्सेसफुल. आता हे घरात दाखवणार तुझ्या पप्पांना. असं करतो तुमचा मुलगा म्हणून ह्याला कुठे बाहेर पाठवू नका. आणि पुढे जाऊन कळाल हाय हाय पुढे मग ते म्हणून तुला पहिलं म्हणलं थांब मी बघतो पुढे जाऊन वाट दिसते का कुठे. आधीच वेळ झाला. चला स्टंट. हा असं इथे 2 दगडांवर एवढी वाट लागली नदीत नाही जाऊया का म्हणतो. 24 hours later. आ गए हम. सांग रे कुठं आलो ते. हिरण्यकेशी हिरण्यकेशी. नदी. हिरण्यकेशी मंदिर परिसर. दारू व मांसादार करून घेण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे म्हणून आपण नाही खाल्लं. ओके. वीर झाले गुरु कसं असं काही काय हा चलो आजा. आणि इथंच थांबतो मी जवळ. मी जर नाही आलो ना त्याच्या मागे मागे तिथंच थांबणार. रायडर रायडर्स. अरे हा हेल्मेट बिलमेट. ओ यो यो यो. मस्त गारेजात बसलेत. जाणारच काय तिकडे. जाणारच काय पाण्यात. आता ते बसलेले की उतरण्यास सकता म्हणे. जाऊन दे. चलो. अरे काय चिरा आहे का काय. तो बघतो बघ काय आहे यात. चल 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 पुढे मग बघू काय ते. गुफा. हे नारळ तिकडे अजून आतमध्ये असं आहेत ना. एकदम खाली झोपत जावं लागणार. हे बघ इकडं पण आहे. नाही हे एवढंच आहे. हा ते पुढं असं अगोदर खूप आतात पण जायला आता बंद केलं मी. चलो. घार आहे बघ कसं मस्त. घासायचं डोकं. लहानपणी खूप जायचो आपण. हिरण्यकेशी देवस्थान आंबोली. सांग चल इतली माहिती बताओ कि अंदर पानी है और अंदर से पानी आता है यहाँ से. बारिश में तो ये ओवरफ्लो हो जाता है और 12 months पानी रहता है. वो कुछ अनएजुकेटेड पीपल है जो पानी में जाते हैं क्योंकि वहाँ जाना अलाउड नहीं है फिर भी जाते हैं. दिस इज रोड की हालत. ऑफ रोडिंग. तो जब भी आओगे तब गाड़ी बिड़ी अच्छे से ध्यान रखने का. अच्छे से ख्याल रखना. ख्याल रखना. KGF. गटका. सावंतवाड़ी के लिए जाने के लिए अभी बस आएगी इधर. बस स्टेशन आंबोली बस स्थानक. ते ही इज इटिंग. दाखव अरे कळून दे लोकांना काय खातोस. चुपाचूप. कमी गेली ट्रक ना. आतच गेला चौक. दर्द. वापस से गांव में नहीं जाने का है. मतलब गाँव अच्छा था.
अभी तो उधर से है। एसटी महामंडळ कौन पहिलं पकड़नार, इसीलिए वो उधर खड़ा है। अगर बस उस साइड गई तो वो बैठेगा, इधर आई तो मैं पहले बैठूंगा। सुना है कि गाड़ी में बहुत भीड़ रहती है तो बैठने नहीं मिलता। रुमाल टाकूया, अरे डायरेक्ट चढ। ती एक व्हिडिओ बघितलेस काय, असं तो इतने चढतो खिडकीच खाली पडते। मी व्हिडिओ चालूच ठेवतो, तसं काय झालं तर भाई कंटेंट रील टाकून डायरेक्ट तुला व्हायरल करणार मी। ये देखो कैसे ये कोशिश करते हुए। हां बॅग टाक, पण मला वाटतच नाही तुला सितारे घामा मिळतील, सगळे उभेच असतील आधीपासूनच। गॉड्स प्लॅन। तशी पण इथे गर्दी अशी काही दिसत नाहीये मला। सावंतवाडी, पणजी, कुडाळ, सावंतवाडीसाठी चल 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 चप्पल छूट गया। हम फास्ट हम फास्ट गाड़ी चला गाड़ी चला। 85 रुपये एकाचा, 85 रुपये दोघांचे एवढे होणार। 102 रुपये झाले दोघांचे, 50 रुपये। तेच सांगितलं गॅलरी मी आलेलो ना, मला माहिती। कोण म्हणलं? सावंतवाडी रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट स्टेशन। अजूनही अरे बघ ना कसलं दिसतंय, आणि त्यात आम्ही असे दिसतोय दोघं। आमची बस गेली आम्हाला सोडून। हो हो, असं सगळ्यांनी केलं पाहिजे। कोकणवाल्यांकडनं शिकलं पाहिजे बाकीच्या रेल्वे स्टेशनवर। सावंतवाडी रोड आतमध्ये स्टेशन तर साधच आहे, बाहर से बस ऐसा किया है, अंदर से देखो फरशा चेंज, गरीबी। आपली आहे ती ट्रेन, काढ पटकन काढ तिकडे। वो देखो गरीबी, अंदर से गरीबी है, बस बाहर से दिखावा। ठीक है। अरे ये है हमारी ट्रेन और जनरल डब्बे में बहुत भीड़ है, तो हमने किया जुगाड़ कि सीधा टीसी के साथ कोलॅब। और अरे थांबांदार आता मी दिसायचं बंद झालं। मी दिसतोय काय सांग, दिसतोय काय मी ह्याच्यात? काळा दिसतोय, गोरा आहे पण मी। हाँ बघ इकडे, टीसी के साथ कोलैब। और टीसी बोला S1 में 12-13 ऐसा कुछ, तो सीट नंबर पे जाके बैठो, मैं आ रहा हूँ, तब पावती फाड़ेंगे। तो वो परवड़ता है थोड़ा, 100-200 रुपये जाएंगे पर हमको आराम से बैठने को मिलेगा। S1 किधर है? इधर है। हे कुठे गेला तो बघतो। हे लाईट लाव। तिकीट दाखव रे, तिकीट। पैसे पैसे पैसे। जनरल क्वांटिटी 2-1-2। आ गए चिपळून, चिपळून मत्स्यगंधा नाही, तुतारी एक्सप्रेस। तो मत्स्यगंधा बोलला, तेच आठवायला लागलं आता मला। आपली बाईक लेट झाली, बाईक बघा लेट, खतरनाक लेट। 2 वाजले दिसते बाईक तर दिसते, फक्त आता गार नको पडलेले सगळे। स्टार्ट होणार नाही, किका मारत लेग डे। तकडे आपली एंट्री झाली, गाणं वाजतोय बाबा चिपळूणमध्ये। कॉपीराईट नाही, हा लय लांबून आहे।